सरपंचचा जन्म झाला. सुटला या मैदानाचा. लहानपणापासूनच बैलगाडा शर्यतीच्या वातावरणात वाढलेल्या सरपंचने आपल्या अफाट वेगाने आणि दमदार कामगिरीने पुढे शर्यतीच्या मैदानावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. नारायणपूर, मुळशी, पुसेगाव, कोरेगाव, सांगली अशा अनेक मोठ्या मैदानांवर त्याने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवत विजय मिळवले. जवळपास 25हून अधिक बिनजोड शर्यतींमध्ये विजय मिळवत त्याने आपली दहशत निर्माण केली. भाळवणीच्या ऐतिहासिक शर्यतीत रुस्तम ए हिंद केसरी हा मान पटकावल्याचंही सांगितलं जातं. त्याच्या असामान्य कामगिरीमुळे सरपंच हे नाव मागे पडलं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतीच्या मैदानात तो बकासूर या नावाने प्रसिद्ध झाला. आजही बैलगाडा शर्यतीच्या इतिहासात बकासूरचं नाव अत्यंत आदराने आणि अभिमानाने घेतलं जातं. बकासूर नाव नाही, एक इतिहास आहे. गाडी क्रमांक 6